पारंपरिक पदार्थ करते, काकडीचे मुग। त्यासाठी आपल्याला घ्यायचे 1 चम्मच तूप। हा एक पारंपरिक पदार्थ आहे, तो जास्त करून कोकणातच केला जातो। यामध्ये आपण किसलेली काकडी आहे 1 वाटी, परतून घेऊ तुपामध्ये। काकडीच्या मोकळ्याला आपल्याला साहित्य लागणार आहे। अर्धा वाटी गूळ घेतलाय, अर्धा वाटी खोबरं घेतलंय, ओलं खोबरं, आणि 1 वाटी भाजलेला रवा। गूळ टाकून घेऊया ह्याच्यामध्ये। अर्धा वाटी गूळ आहे हा। आपण रवा टाकूया, जेणेकरून असं हलवत राहावं, रव्याचे असे गठळे होत नाही। आता मी हे किसलेलं खोबरं टाकत आहे, त्याच्यामध्ये 2 वेलच्या पण टाकलेल्या आहेत मी, ओलं नारळ आणि ओलं खोबरं आहे। आता मी हे किसलेलं खोबरं टाकत आहे, त्याच्यामध्ये 2 वेलच्या पण टाकलेल्या आहेत मी, ओलं नारळ आणि ओलं खोबरं आहे। आता हे आपलं मिश्रण झालेलं आहे, तर असं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये जरासं तूप टाकायचं, अशा प्रकारे तुपाचा हात फिरून आपलं जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं। तर हे मिश्रण मी सगळं ह्याच्यात थापून घेतले, जेणेकरून त्याच्या वड्या पडतील। हे आपल्याला बारीक गॅसवर परत शिजत ठेवायचंय। विस्मृतीत गेलेला पदार्थ आहे हा, काकडीचे मुकळ। एकदा तुम्ही नक्की करून बघा, खूप छान लागतो। असं मी करून घेतलेलं। आता मी
मंद गॅसवर ठेवते. एकदम मंद गॅस पाहिजे, जेणेकरून आपलं मिश्रण करपू नये. आता मी असा तवा ठेवला आहे. या तव्यावर आपण हे आपलं त्याच्यावर असे वरून ड्रायफ्रूट, काजू लावू. आणि एकदम बारीक गॅसवर हे मिश्रण ठेवू, जेणेकरून ते लागणार नाही, करपणार नाही. बोला. अशा प्रकारे आपलं तयार झालं आहे काकडीचं मोकळ. म्हणजे आपण अशा वड्या पाडू शकतो.